या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस, इमिटेशन ज्वेलरी, बँगल्स, कॉस्मेटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी. पत्ता ट्विंकल स्कूल समोर, किडबाई चौक, सोलापूर. खास रमजान निमित्त धमाका ऑफर, प्रत्येक वस्तूवर तब्बल 50% डिस्काउंट. स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. फोर्ट परिसरात एका हुक्का पार्लरवर छापा मारण्यात आला होता. या छाप्यात पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतलं होतं. यात मुनव्वर फारुकी देखील होता. मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली, पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला सोडल्याचं सांगण्यात येत आहे. नेमकं काय घडलं पाहूया. फोर्ट परिसरात एका हुक्का पार्लरमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी या ठिकाणी छापा टाकला होता. छाप्यात मुनव्वर फारुकीसह 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मुनव्वरची चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान मुनव्वरनं पहाटे एक फोटो शेअर केलाय. या फोटोत तो मुंबई विमानतळावर असल्याचं पाहायला मिळत आहे. थकलोय पण प्रवास करतोय असं कॅप्शनही त्याने दिलं. इफ्तार पार्टीसाठी पोहोचला होता. तसंच 2 दिवसांपूर्वी मुनव्वर बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी पोहोचला होता. या पार्टीतले त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुनव्वर फारुकी हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. तो अनेक शो करायचा, पण राजकीय तसंच वादग्रस्त विनोदामुळे तो अनेकदा वादात अडकलाय. 2022 मध्ये तो कंगना रनौतच्या लॉकअप या रियालिटी शो मध्ये दिसला होता. विशेष म्हणजे तो त्या सीझनचा विजेताही ठरला होता. तसंच तगडे स्पर्धक असताना त्यांना मात देत मुनव्वर फारुकीनं बिग बॉस 17चं विजेतेपद पटकावलंय. मुनव्वर एकदा नव्हे तर अनेकदा वादात अडकलाय. काही वर्षांपूर्वी देवी देवतांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर भाजपकडून आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मुनव्वर फारुकीला अटक केली होती. हिंदू देवी देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप स्थानिक भाजप आमदार मलिनी लक्ष्मणसिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड यानं केलं. मात्र मुनव्वर फारुकी याच्या विरोधात कोणताही पुरावा आढळला नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलंय.